शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव आणि खातखेडमधल्या पाण्यामध्ये नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आलाय। गावकऱ्यांसाठी हे पाणी म्हणजे विष ठरतंय। लोकांचे केस गळतायत आणि पाण्यामधल्या या नायट्रेटमुळे लोकांना गंभीर आजारही जडू शकतात। राज्यातल्या 7 जिल्ह्यातल्या पाण्यामध्ये विषारी घटक आहेत आणि ही बातमी साम टीव्हीने सर्वात आधी दाखवली होती आणि आता बुलढाण्यामध्ये त्याचे परिणामही दिसतायत। नायट्रेटचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजे, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आले। पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं। पण आम्ही त्यांना समजून सांगितलं फंगल इन्फेक्शनमुळे होते, जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील। दरम्यान त्या अहवालामध्ये नक्की काय सांगितलं गेलेलं आहे, काय समोर आलेलं आहे पाहूयात। तर वापरण्याच्या पाण्यामध्ये नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक सापडलाय। पाण्याची टीडीएस लेवल सुद्धा वाढलेली आहे। टीडीएस लेवल आणि नायट्रेटची मात्रा 50 पेक्षा जास्त आहे। नायट्रेटमुळे अत्यंत गंभीर आजारांची शक्यता आहे। यानंतर आता बातमी आहे पुण्यातील हत्या प्रकरणासंदर्भात। पुण्यामध्ये शुभदा कोदारे या तरुणीच्या हत्येचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि थरकाप उडवणारी ही घटना पुण्यामध्ये घडली आहे। मुख्य म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी मारेकऱ्याने शुभदावर भर रस्त्यात कोयत्याने वार केलाय। हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यावेळेस आजूबाजूला लोकांची गर्दी सुद्धा दिसतेय। तरुणी मदतीसाठी ओरडतेय, मात्र कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे गेलं नाही। आरोपी कृष्णा कनोजा तिच्यावर सपासप कोयत्याने वार करतोय आणि घटनास्थळी खुलेआम वावरतोय। या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झालाय आणि मिळालेल्या माहितीनुसार वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगत शुभदाने आरोपी कृष्णाकडनं 4 लाख रुपये घेतले होते। मात्र शुभदाच्या वडिलांना कोणताही आजार झाला नसल्याचं कळल्याने कृष्णा संतापला आणि त्याने शुभदाकडे पैसे परत करण्याची मागणी केली आणि यातूनच हा वाद झाल्याने कृष्णाने शुभदाची हत्या केली आहे। दरम्यान पुण्यामधला व्हिडिओ समोर आलेला आहे आणि यासोबतच पुण्यामधून आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे पुणे पोलिसांचा गुंडांना धाक आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। पुण्यामध्ये मोक्का गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबेनं येरवडा जेलमधून बाहेर पडल्या मोठी रॅली काढली आहे। आरोपीने आलिशान कारमधून आपल्या 50 ते 60 समर्थकांसह भर रस्त्यात रॅली काढली आणि आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमध्ये घोषणा देत नागरिकांना धमकावलंय। हा व्हिडिओ समोर येताच पोलिसांनी सुद्धा कारवाईला सुरुवात केली आहे। यानंतर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये एका क्षुल्लक कारणासाठी चिमुरड्याला शिक्षकानं मारहाण केलेली आहे। तिसरीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला काठीनं पाठीवर मारहाण करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार असून तिसरीत शिकणाऱ्या आयुष सदगीर या विद्यार्थ्याने वही हरवली आणि त्यामुळे शिक्षकानं त्याला काठीनं ही मारहाण केलेली आहे। दरम्यान आता शिक्षकावर नक्की काय कारवाई होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। कोणी मारलं तुला? का मारलं? नाव काय? का मारलं? फातिमा शेख यांच्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जीवनचरित्रातील उल्लेखाविषयी आता दिलीप मंडल यांनी खुलासा केलेला आहे। दिलीप मंडल यांच्या म्हणण्यानुसार फातिमा शेख त्यांची निर्मिती आहे, तर त्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीयेत। दिलीप मंडल यांची माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी ऑगस्ट 2024 मध्ये नेमणूक झाली होती। दिलीप मंडल यांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भावरून ट्विट करत दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मंडल यांचं हे म्हणणं सपशेल झूट असंच आहे। याचं कारण ते मूर्तिकार आहेत, ते इतिहासकार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं। फातिमा शेख यांच्याबद्दल त्यांनी जे लिहिलं आहे की ती माझी स्वतःची काहीतरी निर्मिती होती, मी असं काल्पनिक पात्र त्याच्यामध्ये घातलेलं आहे, तर हे अत्यंत खुद्द फातिमा शेखांवर, सावित्रीबाईंवर, फुल्यांवर आणि एकूण सत्यशोधक चळवळीचा जो इतिहास लेखन झाला आहे त्याच्यावर अन्याय करणारी ही गोष्ट ठरेल।
महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना उभाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असण्याची माहिती आहे। दादर इथल्या जुन्या महापौर निवासस्थानामधील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलाय आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद उद्या होणार आहे। या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। टोरेसची जनरल मॅनेजर तानिया कासातोव्हा आणि रशियाची स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिनाचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। या दोघी पैसे घेऊन पळ काढत होत्या। दादरमधल्या टोरेसमधल्या ऑफिसमधून पळ काढतानाचा हा व्हिडिओ आहे। त्या पळून जात असताना कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये दिसतंय। टोरेसच्या दादरमधल्या कार्यालयामध्ये कोट्यवधींची रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे दादर ऑफिसचा पंचनामा आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आला। टोरेसच्या दादरमधल्या ऑफिसच्या लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख रक्कम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 1000 कोटींच्या टोरेस घोटाळ्याची मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांना माहिती होती। मुंबई पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना जूनमध्ये तर नवी मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये समन्स बजावल्याची माहिती आहे। दुसरीकडे आयकर विभागाने नोव्हेंबरमध्ये टोरेसच्या संचालकांना समन्स बजावलं होतं। मीरा रोडच्या टोरेस कार्यालयामध्ये पोलिसांनी छापेमारी केली आहे। मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे देखील घटनास्थळी उपस्थित होते। बंद असलेल्या टोरेस कार्यालय खोलून पाहणी करण्यात येते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांना टक्कल का पडतं याचं कारण आता समोर आलंय। शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव आणि खातखेडमधल्या पाण्यामध्ये नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक आढळून आलेला आहे आणि त्याचमुळे गावकऱ्यांसाठी हे पाणीच विष ठरतंय। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये टक्कल व्हायरसचं थैमान घातलेलं आहे। टक्कल बाधितांची संख्या 71 वर पोहोचली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान टक्कल बाधितांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाली आहे। तिरुपती बालाजी मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली, यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 40हून अधिक भाविक जखमी झालेत। तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार तिकीट काउंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळल्यानं ही घटना घडलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीवर शोक व्यक्त केलेला आहे। आंध्र सरकारकडून जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल असं त्यांनी म्हटलंय। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केला। आज ते तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत। ठाण्यामध्ये एका डॉग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत 8 महिन्याच्या कुत्र्याच्या पिलाचा डोळा गेलेला आहे। या डॉग सेंटरच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगावच्या चाळीसगावमध्ये रात्री हवेत गोळीबार करण्यात आला। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून गोळीबार केला। दहशत निर्माण करण्यासाठी पूर्वमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। HMPV हा संसर्गजन्य रोग महाराष्ट्रात दाखल झाल्याने नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झालेलं आहे। या संसर्गजन्य रोगापासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। नंदुरबार सारख्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 30 बेड आणि 25 व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। राज्यामध्ये सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय। 1 ते 4 एप्रिल दरम्यान या परीक्षा होणार होत्या, पण 12वी CBSEचा पेपर त्याच दिवशी असल्याने तारखा बदललेल्या आहेत। सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 13 शाळा अनधिकृत असल्यानं प्रवेश तातडीने बंद करण्याचे निर्देश प्रशासनानं दिलेले आहेत। शाळा सुरू केल्यास कारवाई होणार असल्याचा प्रशासनाचा इशारा आहे। तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांना नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केलेली आहे। नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर सील करण्यात आलेलं आहे। नाट्य मंदिरानं मालमत्ता कर न भरल्याने नंदुरबार नगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे। तसंच थकीत कराबाबत नोटीस देखील लावण्यात आली आहे।
गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी नांदेड महापालिकेने ठोस पावलं उचललेली आहेत. गोदावरी नदीमध्ये मिसळणारं नाल्याचं पाणी अडवण्यात येणार असून नदीकाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. 13 नाले गोदावरी नदीत जाण्यापासून रोखले जातील असा विश्वास मनपा आयुक्त गिरीश कदम यांनी व्यक्त केलाय. बारामतीमध्ये राज्य शासनाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते. पुणे महामार्ग पोलिसांकडून डाळत चौकी अंतर्गत इंदापूर तालुक्यातील सडेवाडी टोल नाक्यावर वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पिंपरी चिंचवड शहराचे मुख्य आरोग्याचे केंद्र असलेल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. 13,000 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. यातून 21,000 गरजूंना रक्तपुरवठा करण्यात आलाय. तरीही रक्तपुरवठा कमी पडतोय. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी प्रकल्पामध्ये ऑनलाईन तिकीट विक्रीमध्ये 12 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा समोर आलेला आहे. ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स कंपनीचे संचालक ठाकूर बंधूंच्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकलाय. या महत्त्वाच्या बातम्यांनंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून. विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला मोठा दिलासा मिळालाय. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. ठाकरे गटाचे सुनील मोदी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने 12 आमदारांची याचिका फेटाळल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. आता सुनील मोदी सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती समोर येते. उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे राज्यपाल नियुक्त नावं पाठवली होती राज्यपालांच्याकडे, ती नावं कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याला धरून त्यांनी केली पाहिजे. पण तत्कालीन कोश्यारी यांनी 2 वर्ष ती केली नाही, स्क्वॅच केली, कचऱ्याच्या टोपलीत टाकली. हे घटनेच्या विरुद्ध आहे. हे आम्ही कोर्टासमोर दाखवलेत, दाखले दिलेत, निर्णय द्यायचे काही हवाले दिलेत. तरी देखील कोर्टाने आमची याचिका फेटाळली आहे. मी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा टॉप 50 मधून. पौष पौर्णिमेपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे, तर 45 दिवसांनी महाशिवरात्रीला सांगता होईल. यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यात येणार असल्याचा अंदाज आहे. यातून सरकारला 2 लाख कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यासाठी 12 किलोमीटर परिसरामध्ये 9 कायमस्वरूपी घाट उभारण्यात आलेत. तसंच या भाविकांसाठी 3000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली. 7 नवी बस स्थानकं सुद्धा भाविकांसाठी बांधली जाणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं कुंभमेळ्यावर 5000 कोटींपेक्षा जास्त खर्च केलाय. कुंभमेळ्यामध्ये एका अनोख्या साधूची चर्चा होतीये. त्याचं नाव आहे अनाजवाले बाबा. यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमरजीत बाबांनी आपल्या डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा आणि वाटाणा पिकवलाय. पर्यावरण जनजागृतीला संदेश देण्यासाठी त्यांनी त्यांच्या डोक्यावरच ही पिकं उगवलेली आहेत. कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविकांची रीघ लागलेली आहे. अशातच हिंदू धर्माची आवड असलेली आणि भगवान शिवाची भक्त असलेली एक फ्रेंच महिला कुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजमध्ये आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज महाकुंभसाठी प्रसिद्ध गायक कैलाश खेर याने विशेष गाणं तयार केले. या गाण्याच्या माध्यमातून कुंभमेळ्याचं महत्त्व, भारतीय आध्यात्मिक परंपरेची झलक पाहायला मिळते. अयोध्येमधील राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण झाल्याने राम कथा आणि कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. याशिवाय सांगलीतील राम मंदिर चौक येथून शोभायात्रा निघणार आहे. सलग 11 दिवस कीर्तन आणि प्रवचन या ठिकाणी होणार आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेची गरुड वाहनावरनं छबिना मिरवणूक काढली. दरम्यान मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम 14 जानेवारीपर्यंत पार पडणार आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या बहिरम बाबाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. तब्बल 1.25 महिना चालणाऱ्या या यात्रेच्या सुरुवातीलाच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. नंदुरबारचा सुपुत्र पंकज गवळे भालाफेक स्पर्धेमध्ये रजत पदाचा मानकरी ठरलाय. झारखंडमधील रांची इथं सुरू असलेल्या 68व्या राष्ट्रीय शालेय भालाफेक स्पर्धेमध्ये पंकज देशामध्ये द्वितीय क्रमांकाने विजयी झालाय.
मुंबईतल्या वांद्रेमध्ये वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरे गटानं आंदोलन केलेलं आहे. भारत नगरमधलं अनधिकृत बांधकाम एसआरए पाडणारे, मात्र या कारवाईला ठाकरे गटाने कडाडून विरोध केलेला आहे. झोपडपट्टी धारकांसोबत विकासकाने करार न करताच कारवाई सुरू केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. सोलापुरात 2 दिवसांपासून तलाठ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामं रखडली आहेत. लोकसभा निवडणुकीचे कामकाज केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता देण्यात आलेला नाही. भत्त्यासहित इतर आवश्यक गोष्टी लवकरात लवकर प्राप्त व्हाव्यात यासाठी तलाठी आक्रमक झालेत. आळंदीत झालेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात आळंदीकरांनी आंदोलन पुकारलंय. आळंदीकरांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या संख्येनं एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केलेलं आहे. दुष्टकृत्यांना खतपाणी घालणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि आश्रमांवर तात्काळ कठोर कारवाईचे निर्देश यावेळेस आंदोलकांनी दिलेले आहेत. राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. राजकीय वर्तुळातून शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत. अजित पवारांचे कट्टर वैरी मानले जाणारे शिवतारे आज अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत. पुण्यातील शासकीय विश्रामगृहावर शिवतारे आणि अजित पवार यांची भेट. विजय शिवतारेंकडून अजितदादांची भेट. शिवतारे हे अजित पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात, मात्र आता त्या दोघांमध्येही नक्की भेट कशामुळे होते, भेटीमागचं कारण काय आहे हे मात्र अजून समजू शकलेलं नाहीये. विजय शिवतारे हे अजितदादांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. पुण्यातील शासकीय विश्रामगृहावरची दृश्य आपण बघतोय. विजय शिवतारे त्यांच्या गाडीतून उतरतायत आणि त्यानंतर ते अजित पवार यांना भेटण्यासाठी पुढे गेलेले आहेत. दरम्यान शिवतारे आणि अजितदादा या भेटीमागे नक्की कारण काय आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहावर शिवतारे आणि अजित पवार यांची भेट होणार आहे. राज्यातील लाडकी बहिणी योजनेच्या आर्थिक खर्चाचा भर राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्याने विविध खात्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच लाडकीमुळे शिक्षकांचे पगार रखडल्याचं समोर आलं होतं. याबाबत विचारलं असता अर्थमंत्री अजित पवारांनी थेट पत्रकार परिषदेतूनच मंत्रालयामध्ये अर्थसचिवांना फोन लावला. शिक्षकांचा पगार का झाला नाही अशी विचारणा अजित पवारांनी केली आणि यावेळेस शिक्षकांच्या पगाराचा विषय मार्गी लावल्याचं अजित पवारांनी सांगितलं. यावेळेस नेमकं काय घडलं पाहूयात. कुठल्या शिक्षकांची? प्राथमिक शिक्षक, माध्यमिक कोण रे? ओपी गुप्ताला फोन लाव, विचारतो ना. हा, आपल्या इथं शिक्षकांचे पगार झाले नाहीत या महिन्यातले. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, ओके. ACS फायनान्सनी सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल. यानंतर आता बातमी आहे सोलापुरातून. सोलापुरातील 2 भावंडांना GST विभागाकडून अटक करण्यात आलेली आहे. GST विभागाची दिशाभूल करून या व्यापारी भावंडांनी तब्बल 10,83,00,000चा घोटाळा केलेला आहे. श्रीकांत लड्डा आणि लक्ष्मीकांत लड्डा अशी या व्यापाऱ्यांची नावं आहेत आणि सोलापुरात GST विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या 2 व्यापाऱ्यांनी 69,35,00,000 रुपयांच्या उलाढालीमध्ये तब्बल 10,83,00,000चा घोटाळा केल्याची माहिती आहे. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया तो वेगवान आढावा. कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आलेला आहे. नागपूर पोलिसांच्या झोन 4ने 400 बुलेटस्वारांवर कारवाई केलेली आहे. कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरमुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी अशा सायलेन्सरवर रोड रोलर फिरवत ते नष्ट केलेत. मीरा भाईंदर शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. काशीगाव पोलीस बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे.
वर्धा जिल्ह्यातील 826 ठिकाणी थेट वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच अप्रत्यक्ष वीज वापर करणाऱ्या 44 ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. यामध्ये जवळपास 1 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्याच्या कामाचा दर्जा गावकऱ्यांनी उघड केला. या रागातून गुत्तेदार सुरेश पळशीकर गावकऱ्यांवर धावून गेला आणि मारहाणीची भाषा त्याने वापरली. भांडणाचा व्हिडिओ समोर आला असून या संदर्भात दात कुठे मागायचे असा प्रश्न गावकरी विचारतायत. नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा नाशिकमधील येवल्यामध्ये अनेक ठिकाणी मांजा सर्रास वापरला जातोय. येवल्यामध्ये नरेंद्र मोरे या तरुणाच्या गळ्याला मांजा अडकून त्याचा अपघात झालेला आहे. यामध्ये त्याच्या गळ्याला 10 टाके पडलेत आणि हाताला 5 टाके पडलेत. मलपी कर्नाटक येथील मासेमारी नौका रत्नागिरीत गोळप पावस समुद्रामध्ये अतिक्रमण करत होते. यावेळेस मच्छीमारांकडून माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याची गस्ती नौका त्या ठिकाणी दाखल झाली. 40 हायस्पीड ट्रॉलर नौका बेकायदेशीर मासेमारी करत असल्याचं निदर्शनास आलं. नौकांचा पाठलाग करत त्यातील एक मलपी नौका ताब्यात घेण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका 80 वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड गावातील ही घटना आहे. महिला शौचालयासाठी जात होती. त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने या महिलेवर हल्ला केलाय. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे. महाबळेश्वरपेक्षाही नंदुरबार, निफाड, जळगाव, बुलढाण्यामध्ये जास्त थंडी आहे. तर धुळ्यामध्ये राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई परिसरातही महाबळेश्वर इतकाच गारठा आहे. मुंबईचा पारा 15 अंशांवर घसरल्याने मुंबईकर गारठलेत. मुंबई महानगर प्रदेशाचं तापमान 14 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलंय. तर मुंबईत किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस इतकं होतं. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरलाय. आज धुळ्यामध्ये 4.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गेले काही दिवस धुळ्यामध्ये तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षाही खाली होता. परंतु तापमानामध्ये पुन्हा अचानक बदल झाल्यामुळे धुळेकर गारठलेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरलाय. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट आलेली आहे. शहरी भागामध्ये तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये तापमान 8 अंश सेल्सिअस आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगावामध्ये चालकाच्या बेजबाबदारपणामुळे स्कूल बसचा अपघात झाला. बस चालवताना चालक फोनवर बोलत होता. त्यामुळे चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस विजेच्या खांबाला धडकली. सुदैवाने या दुर्दैवी घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुण्यातील उंडरीत भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये महिला जागीच ठार झाल्याची घटना घडलेली आहे. डॉक्टर प्रणाली तन्मय दाते असं या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला 34 वर्षांची होती. ट्रक चालकाला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरामध्ये चोरी झाली. गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील तब्बल 18 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्यावर कोयत्याने वार केलेला आहे. ही घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. भर रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कर्जत तालुक्यामध्ये चंद्रकांत केडेंना 1 लाखांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केलेली. खरेदी केलेल्या जमिनीच्या फेरफार नोंदणीसाठी लाच स्वीकारली होती. नवी मुंबई पोलिसांनी घुसखोरी करून भारतामध्ये आलेल्या 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली आहे. तुर्भे MIDC मधील बंगालीपाडा आणि कोपरीगाव सेक्टर 26 मधून अटक करण्यात आलेली आहे. कोणालाही घर भाड्याने देताना किंवा कामावर ठेवताना कागदपत्रांची तपासणी करा असं आवाहन पोलिसांनी केलंय. बदलापूरमध्ये उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केली. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये NC नोंदवण्यात आलेली आहे. सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवासी मराठी रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी मनसेकडे दाद मागितली आहे.
काल रात्री उशिरा तिरुपती मंदिरामध्ये मोठी धक्कादायक घटना घडली। तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाली। दरम्यान या दर्शन रांगेतील घटनेनंतर देशभरातील मोठ्या धार्मिक स्थळांच्या दर्शन रांगांमध्ये भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय। बालाजी देवस्थानानंतर सर्वाधिक श्रीमंत आणि भाविकांची गर्दी होणारं देवस्थान म्हणजे शिर्डीचं साई मंदिर। दररोज सरासरी 60,000 तर वर्षाकाठी सरासरी 3 कोटी भाविक साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येत असतात। साई मंदिरामध्ये सशुल्क आणि निशुल्क दर्शन व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीने नेमकी कशी आहे याचाच आढावा साम टीव्हीने घेतलेला आहे। तर सुसज्ज वातानुकूलित दर्शन कॉम्प्लेक्स, इमारतीमध्ये भाविकांसाठी एकूण 12 प्रशस्त हॉल आहेत। प्रत्येक हॉलमध्ये 800 भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। एकाच वेळी 10,000 भाविक 12 हॉलमध्ये बसू शकतात। दर्शन कॉम्प्लेक्समध्ये 2 मजले असून 10 लिफ्टची सुविधा आहे। भाविकांना प्रवेश पास, बायोमेट्रिक